आपण ना आठवड्याभराच्या भाज्या एकदाच आणतो, पण आठवड्याच्या शेवटी अशा थोड्या सगळ्या भाज्या शिल्लक राहिलेल्या असतात. मग त्याची आपण एकतर कोणती मिक्स भाजी करू शकतो किंवा हा भात जर तुम्ही केला तर हा आपण लहान मुलांना म्हणजे सगळा पौष्टिक असा भात तयार होतो आणि आजारी व्यक्ती आरामात ही भात खाऊ शकतात. कारण याच्यामध्ये आपण मोड आलेले मूग, सगळ्या भाज्या, भोपळा हे सगळं हलकं अन्न असं वापरलेलं आहे. अशा पद्धतीनं हा मसाला भात करायचा आहे. याच्यामध्ये मी पालक, थोडंसं चुका, भोपळा, टोमॅटो, शिल्लक असा कोबी थोडं राहतंच आपलं असं. ह्या सगळ्या भाज्या करायच्यात आणि जास्त मसाल्याचा वापर करायचा नाही. कारण लहान मुलांसाठी हा परफेक्ट असा भात आपला होऊन जातो. एका कढईमध्ये किंवा कुकरमध्ये असा करून घेऊ शकता तुम्ही. असा कुकरमध्ये न करता असा जरी पातेल्यात शिजवला तर खूप हलका पचायला तयार होतो. सगळ्या भाज्या, मटार हे सगळं मी टाकलेलं आहे. जास्त मसाले वापरले नाहीत. हळद, थोडासा मसाला वापरला आहे आणि छान थोडंसं घट्टसर नाही करायचा, थोडासा असा पातळसर हा भात तयार करायचा. म्हणजे भाजी नाही कोणती केली तरीही हा भात खूप छान लागतो, टेस्टी लागतो. अशा पद्धतीनं हा आपला मसाले भात सात्विक, पौष्टिक, भरपूर प्रोटीनयुक्त, विटॅमिन्सयुक्त असा हा भात तयार झालेला आहे.